नमस्कार मित्रांनो, कथेमध्ये आपलं स्वागत आहे. त्याआधी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कथा तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. ओ गॉड, हा माणूस खरंच वेडा आहे. याने काय माझे कपडे धुतले असतील? त्याला स्वतःची अक्कल पाजरायला कोणी सांगितलं होतं? जान्हवी नाराज चेहऱ्याने तिचे अंडरगार्मेंट्स पकडले. यू परव्हरेटेड मॅन, तू फक्त वेडा नाहीस, तू तर शेमलेसही आहेस, जान्हवी चिडून बोलली. जान्हवी काम करत होती. त्या रेस्टॉरंटमध्ये कस्टमर येत होते आणि निवी त्यांना तिच्या मैत्रिणीबरोबर हँडल करत होती की तिथं सीमा आंटी आल्या आणि नेवीने त्यांना लगेच ओळखून स्माईल दिली. त्यांची ऑर्डर त्यांच्या टेबलवर घेऊन जात निवी म्हणाली, ही तुमची ऑर्डर मॅडम. टेबलवर जेवणाचं ताट ठेवत निवी म्हणाली, सीमा आंटी एकट्याच आल्या होत्या. निवी, तू बिझी आहेस का? सीमा आंटींनी विचारलं. नाही, मी तितकीही बिझी नाही आंटी की तुम्हाला बोलणार नाही, निवी स्माईल करत बोलली. माझा मुलगा आणि मिस्टर संजय काल इथं भांडत होते का? हे खरं आहे का? सीमा आंटीने सिरियस एक्सप्रेशन घेऊन विचारलं. जेव्हा संजयला कळलं की तो करण मुलगा होता, संजयने त्याच्यासोबत भांडण केलं. हा म्हणजे झालं होतं छोटंसं भांडण, निवी हळू आवाजात म्हणाली. जान्हवी मिस्टर संजय सिंघानिया यांची बायको आहे, हे खरं आहे का? सीमा आंटींनी निवीच्या चेहऱ्याकडे बघत विचारलं. मला याबद्दल माहिती नाही, कारण आत्तापर्यंत जान्हवीने तिच्या पर्सनल लाईफविषयी कधीही चर्चा केली नाही, निवीने प्रामाणिकपणे उत्तर दिलं. बरं, तुझ्याकडे जान्हवीचा नंबर आहे का? सीमा आंटींनी विचारलं. हां आहे, माझ्या मोबाईलमध्ये सेव्ह आहे, थांबा मी तुम्हाला देते, निवी म्हणाली. थँक्यू डिअर, सीमा आंटी स्माईल करत बोलल्या. निवी कॅश काउंटरकडे गेली कारण तिचा मोबाईल तिथं होता. तिने तिथून तिचा मोबाईल घेतला आणि सीमा आंटींना जान्हवीचा नंबर दिला. जास्त वेळ वाट न पाहता सीमा आंटीने तिचा नंबर सेव्ह केला. थँक्स निवी, मी आता जेवते आणि नंतर तिला कॉल करते, सीमा आंटी स्माईल करत बोलली. त्यांनी जान्हवी आणि संजयच्या नात्याविषयी जाणून घ्यायचं होतं. त्यांनी त्यांचं जेवण आटोपलं आणि बिल पे करून बाहेर आल्या. कारमध्ये बसून त्यांनी त्यांचा मोबाईल काढला आणि जान्हवीला कॉल केला. हॅलो जान्हवी. सीमा आंटी. हॅलो, कोण बोलत आहे? मी ओळखलं नाही, जान्हवीने पलीकडून विचारले. हां, मी सीमा आंटी बोलत आहे, तुझ्या रेस्टॉरंटमध्ये सहसा येते. तू बिझी आहेस का? आज आपण भेटू शकत नाही का? सीमा आंटीने अधीरतेने विचारले. मी कपडे इस्त्री करत आहे, मी जास्त बिझी नाही, पण मी घर सोडू शकत नाही, जान्हवी फोनवरून म्हणाली. मी तुझ्या घरी आले असते, पण मला भीती वाटते की मिस्टर संजयना आवडलं नाही आणि ते रागावले तर. उद्या तू माझ्या घरी येशील का? करण तुला रिसीव करेल, आंटींनी विचारलं. काही महत्त्वाचं आहे का? फोनवरून सांगा. आता मला वाटतं घरातून बाहेर पडणं मला अवघड आहे. या घरची सुरक्षा खूप कडक आहे. गेटवर कडक पहारा असल्याने जान्हवीने प्रामाणिकपणे उत्तर दिलं. शिवाय संजयच्या विरोधातही ती जाऊ शकत नव्हती. आणि तू बाहेर का येऊ शकत नाही? आणि असं किती दिवस तू बाहेर पडणार नाहीस? सीमा आंटींनी विचारलं. माहिती नाही, कदाचित 1 महिना, पण मी नंतर नक्की तुम्हाला कॉल करेन, जान्हवी बोलली. जान्हवी, तुझे मिस्टर संजयशी लग्न झालं आहे का? शेवटी सीमा आंटी सत्य जाणून घेण्यासाठी थांबू शकल्या नाही आणि त्यांनी विचारलं. हो आंटी. का, काय झालं? जान्हवीने विचारलं. ठीक आहे, आशा आहे की तू त्यांच्याबरोबर आनंदी राहशील, सीमा आंटी बोलल्या. पण जान्हवीने त्यांना काहीच प्रतिसाद दिला नाही. तिला आता या विषयावर काय बोलावं ते समजलं नाही. जानू, तू आनंदी आहेस ना त्यांच्याबरोबर? तिला शांत बघून सीमा आंटींनी विचारलं. हो आंटी, मी आनंदी आहे. आंटी, मी तुम्हाला नंतर कॉल करेन, आता मला थोडं काम आहे. जान्हवीला तिच्या मॅरिड लाईफविषयी बोलायचं नव्हतं. काही नव्हतंच यामध्ये बोलण्यासारखं. ती यामध्ये तिच्या आत्या आणि काकामुळे अडकली होती आणि हे ती कोणाला सांगूही शकत नव्हती. तिने कॉल कट केला. नंतर सीमा आंटींना आश्चर्य वाटलं की जान्हवीने लग्नाचा विषय निघाल्यानंतर कॉल का बंद केला. ती नक्कीच या नात्याने आनंदी नव्हती असं त्यांना वाटू लागलं.
नंतर त्यांनी त्यांची कार त्यांच्या नवऱ्याच्या ऑफिसकडे घेतली, जिथे करणही मार्केटिंग मॅनेजर म्हणून काम करत होता. मोठ्या बिल्डिंगमध्ये आल्यावर सीमा आंटींनी त्यांची गाडी पार्क करण्यासाठी सरळ लॉबीत घेऊन गेल्या. गाडी पार्क करून आंटी बाहेर आल्या आणि तिथले वॉचमॅन त्यांना नम्रपणे नमस्कार करू लागले. गुड आफ्टरनून मॅडम, तिथला एक कर्मचारी म्हणाला. गुड आफ्टरनून, आंटी त्यांच्या ट्रेडमार्क स्मिताने म्हणाली. जेव्हा त्या लिफ्टकडे त्यांच्या नवऱ्याच्या कॅबिनकडे निघाल्या, दरवाजावर नॉक न करता सीमा आंटी डायरेक्ट आत गेल्या. तर करण त्यांच्या वडिलांशी काहीतरी बोलत बसला होता. करण, तू पण इथेच आहेस ना? त्यांच्या दिशेने चालत जाताना आंटींनी विचारले. हो आई, तू आता इथं काय करत आहेस? करणने विचारलं. हां, मी आत्ताच जान्हवीच्या रेस्टॉरंटमधून आले आहे. सोफ्यावर बसत आंटी बोलल्या. तिकडे कशासाठी गेली होतीस? करणने विचारलं. मी तिथं जाऊन जान्हवीला सरळ विचारलं की तुझं आणि मिस्टर संजय यांचं लग्न झालं आहे का? तर तीही म्हणाली, ती होमध्ये म्हणाली. सीमा आंटी निराश आवाजात बोलल्या. पण मला वाटत नाही की जान्हवी त्यांच्याबरोबर खुश आहे. तू किती विचित्र आहे. करण संजयचा रागीट चेहरा आठवून बोलला. काहीही असो, आपण त्यांच्या पर्सनल लाईफविषयी काही बोलू शकत नाही. जान्हवीला त्याच्याबरोबर राहायचं असेल तर आपण काही करू शकत नाही. सीमा आंटी बोलल्या. ठीक आहे, तर मी आता माझ्या कामासाठी जातो. करण उठून केबिनमधून बाहेर निघून गेला. युनायटेड स्टेट ऑफ अमेरिकामधील एका सिटीमध्ये येऊन संजय आणि कुणाल यांना एक आठवडा झाला होता. आता ते दोघे खुर्च्यांवर बसले होते आणि टेबलावरील लॅपटॉपवर लक्ष केंद्रित करून आपलं काम करत होते. दोघेही नवीन ब्रांचविषयी काम करत होते. तू वाचलेल्या रिपोर्टनुसार सगळं काही आहे का? संजयने गंभीरपणे विचारले. सगळं काही ठीक आहे. तुझ्याशी फसवणूक करण्याचे धाडस कोण करेल? प्रत्येकजण तुला घाबरतो. फक्त तो मूर्ख विनोदने तुझ्याबरोबर खेळ करण्याची हिंमत केली. कुणाल म्हणाला. आजपर्यंत कोणीही संजयच्या विरोधात जायची हिंमत केली नव्हती. तुझं बरोबर आहे. त्याच्यामध्ये कुठून हिंमत आली काय माहिती. पण इथं आल्यापासून मी जान्हवीला एकदाही कॉल केला नाही. तुला त्या सुमीकडून तिच्या अपडेट मिळत असतील ना? संजयने कुणालला विचारलं. हां, ती बोलली होती की जान्हवीला घरी खूप बोर होत होतं आणि तिने बाहेर जाण्याचाही प्रयत्न केला, पण गार्डने तिला बाहेर जाऊ दिलं नाही. कुणाल बोलला. त्यांना सांग तिला अजिबात बाहेर जाऊ देऊ नका. संजय बोलला. थोडा वेळ थांबून तो पुढे बोललेला. प्रेरणाच्या अपार्टमेंट जायचं का? तसं तर खूप लांब आहे. आज नको, उद्या सकाळी जाऊ, कुणाल म्हणाला आणि त्याला घेऊन एका हॉटेलमध्ये घेऊन गेला. ते दोघेही रूममध्ये जाऊन फ्रेश झाले. भूक तर दोघांनाही नव्हती. मग त्यांनी बाहेर जाऊन स्नॅक्स खायचं ठरवलं. खाली उतरल्यावर संजयने पाहिलं की हॉटेलच्या बिल्डिंगसमोर एक मिनी मार्केट होती. त्याने तिथे जाण्याचा निर्णय घेतला आणि रस्ता ओलांडू लागला की अचानक एक सायकलवरून जाणारी मुलगी त्याच्या समोर आली. त्याला काही होऊ नये म्हणून त्या मुलीने सायकल दुसऱ्या दिशेला वळवली आणि बाजूच्या कठड्याला जाऊन धडकून ती मुलगी खाली पडली. ओ, ती मुलगी खाली पडल्यामुळे वेदनेने ओरडली. संजयने रागात त्या मुलीकडे पाहिलं आणि बोलला. डोंट यू हॅव आईज? कॉन्टॅक्ट युअर ड्राईव्ह प्रॉपरली. इफ एनिथिंग अपडेट टू मी नाव आय वूड शुअरली ब्रोक युअर सायकल. त्या मुलीने वळून मागे कोण आपल्याला एवढं सगळं बोलत आहे हे बघितलं आणि समोर उभ्या असलेल्या व्यक्तीला तिने लगेच ओळखलं. संजय भाई, तुम्ही प्रेरणाचे भाई आहात ना? स्वराने लगेच तिच्या जागेवरून उठून विचारले. तू प्रेरणाला ओळखते का? संजयने थंडपणे विचारले. हो, मी तिला ओळखते. आम्ही खूप वेळा विकेंड आणि हॉलिडेला भेटतो, स्वराने नम्रपणे उत्तर दिलं. जास्त वेळ वाट न करता संजयने तिच्याशी जास्त बोलण्याची तसदी केली नाही आणि मान हलवून आपल्या कामासाठी निघून गेला. असंही तो प्रेरणाला भेटणारच होता. प्रेरणा तर तिच्या भाईची किती तारीफ करत होती, पण हा तर किती अकडू आहे. स्वराने नाक मुरडलं आणि तिची सायकल घेऊन तिच्या आजी आजोबांच्या घराकडे जाऊ लागली. स्वरा आणि प्रेरणा
जवळजवळ 6 महिन्यांपासून एकमेकींना ओळखत होत्या. नंतर त्या चांगल्या मैत्रिणीही झाल्या. प्रेरणा नेहमी तिच्या भाईबद्दल बोलत होती. तिने प्रेरणाच्या मोबाईलमध्ये संजयचे काही फोटोही पाहिले होते. प्रेरणाच्या बोलण्यावरून तर संजय सौम्य वाटत होता. स्नॅक्स आणि कोल्ड्रिंक घेऊन संजय त्यांच्या हॉटेलमध्ये माघारी परतला. त्याच्या रूममध्ये जाऊन त्याने त्या कोल्ड्रिंक्स रेफ्रिजरेटरमध्ये ठेवल्या आणि मागे पाहिलं तर कुणाल तिथंच काम करत सोफ्यावर झोपला होता. संजय जाऊन त्याच्या किंग साईज बेडवर झोपला. झोपायच्या आधी संजयने आपला सेलफोन काढला आणि गॅलरी बघू लागला. त्यात त्याला जान्हवीचे फोटो दिसले आणि त्याची बोटं स्क्रोलिंग करायची थांबली. तिचा क्यूट फेस बघून त्याच्याही चेहऱ्यावर कधी स्माईल आली त्याला समजलंच नाही. त्याने लगेच कॉल लॉग काढला आणि जान्हवीला कॉल केला. पण जान्हवीचा फोन बिझी लागला आणि त्याच्या कपाळावर आठ्या पडल्या. त्याने लगेच तिच्या रूममधल्या लँडलाईनवर कॉल केला. फोन 3 रिंग झाल्यानंतर जान्हवीने कॉल उचलला. हॅलो, जान्हवी हळू आवाजात बोलली. तुझ्या मोबाईलवरती कॉल केला होता तर बिझी लागला. कोणाला बोलत होतीस तू? रूममध्ये असलेल्या कुणाला जाग येईपर्यंत संजय जान्हवीवर ओरडत होता. मी माझ्याबरोबर काम करणाऱ्या निवीबरोबर बोलत होते. जान्हवीने त्याचा वाढलेला आवाज ऐकून घाबरत उत्तर दिलं. जर मला समजलं की तू निवीला सोडून दुसऱ्या कोणाशी बोलत होतीस तर काय होईल हे तुलाही चांगलंच माहिती आहे. संजय तिला धमकी देत बोलला. जर तुझा माझ्यावर विश्वास नसेल तर जाऊ दे, जान्हवीने बेफिकीरपणे उत्तर दिलं. जणू तिला संजयच्या भावना भडकवायच्या होत्या. जान्हवीचं बोलणं संपल्यानंतर अचानक कॉल कट झाला. पण काही सेकंदाने तिचा फोन पुन्हा वाजला. संजयनेच तिला व्हिडिओ कॉल केला होता. अजून काय राहिलं आहे? जान्हवी नाराज चेहऱ्याने म्हणाली. जेव्हा मी तुझ्याजवळ नसेल ना तेव्हा माझ्याशी भांडायची हिंमत करू नको. मी घरी परत आलो की तुला पनिशसुद्धा करू शकतो, हे लक्षात ठेव. संजयने पुन्हा धमकी दिली. पण त्याचे शब्द आणि त्याचे एक्सप्रेशन अजिबात मॅच होत नव्हते. तो तिला धमकी देत होता पण चेहऱ्यावर आवडती कॅन्डी दिसल्यासारखे भाव होते. मला उद्या मिसेस सीमांना भेटायला जायचं आहे, तर तुझ्या गार्डना सांग मला बाहेर जाऊ दे म्हणून. जान्हवी पप्पी फेस करून बोलली. कशासाठी? तुझा आणि त्यांचा काय संबंध की तुला त्यांच्या मुलाला भेटायला जायचं आहे? आजपासून तिच्या मुलालाही आणि तिलाही अजिबात भेटायचं नाही, समजलं? संजय बोलला. पण का? जान्हवीने आठ्या पाडत विचारलं. तुला खूप प्रश्न विचारण्याची गरज नाही. फक्त मी जे बोलत आहे ते कर. मी आधी झोपणार. संजय पुढे काही बोलणार की जान्हवीने न ऐकता त्याचा कॉल कट केला. बेडवर बसून जान्हवी संजयला शिव्या देत होती. असं कसं करू शकतो तो तिच्याबरोबर? स्वतः तर देश हुंदाडत होता आणि तिला साधं घराबाहेरही जाऊ देत नव्हता. सायको कुठला, जान्हवी बडबडली आणि रूममध्ये बसून कानातला आला म्हणून लिव्हिंग रूममध्ये गेली. तिचं सुमी काकू काहीतरी काम करत होत्या. जान्हवी त्यांच्या जवळ गेली आणि सोफ्यावर बसली. काकू, मला खूप कंटाळा आला आहे, काहीतरी करूया का? जान्हवी बोलली. पण मॅडम, करायचं काय आहे? त्या काम करत करत बोलू लागल्या. मला माहिती नाही काकू, पण मला फक्त माझा कंटाळा घालवायचा आहे. जान्हवी आळस देत बोलली. आपण पास्ता बनवायचं का? तुम्हाला आवडतो की नाही? काकूंनी विचारलं. मला आवडतो, पण मला कसे बनवायचे ते माहिती नाही, जान्हवी थकल्यासारखं म्हणाली. तिने सोफ्याच्या बाजूला डोके टेकवले. ठीक आहे, चला आपण जाऊ मग, काकू तिला किचनकडे ओढत बोलल्या. त्या दोघीही किचनमध्ये गेल्या तर तिथं शेफ त्यांचं काम करत होते. आम्ही तुमचं किचन काही वेळासाठी उधार घेतलं तर चालेल का? जान्हवी त्यांच्याकडे बघून हसत बोलली. नक्कीच मॅडम, शेफ बोलले आणि पटकन किचनमधून बाहेर पडाले. कारण जाण्यापूर्वी संजयने त्याला जान्हवीपासून लांब राहायला सांगितलं होतं, जेणेकरून अजून अनपेक्षित घटना घडू नये. सुमी काकूंनी पास्ता बनवण्यासाठी जे जे साहित्य लागतं ते सगळं किचन कट्ट्यावर आणून ठेवलं. त्यांनी पास्ता शिजवायला ठेवला आणि कांदा कापू लागल्या. त्या स्टेप बाय स्टेप
जान्हवीला शिकवत होत्या. सगळं झाल्यानंतर त्यांनी तिला एका प्लेटमध्ये सर्व्ह केलं. जान्हवीने त्यांनाही आग्रहाने खायला लावलं. दोघीही या काही दिवसांमध्ये नेहमी एकत्र असायच्या. जान्हवीला कंटाळा आला की काकू असंच काहीतरी टाइमपास करायचा. जान्हवीचाही तेवढंच कंटाळा कमी व्हायचं. आज सकाळी प्रेसिडेन्शियल सूटमधील 5 स्टार हॉटेलमध्ये दोघेजण प्रेरणाच्या फ्लॅटमध्ये जाण्याच्या तयारीत होते. दोघेजण खोलीतून बाहेर आले आणि खाली गेले. तिथे आधीच एक अतिशय आलिशान कार उभी होती. ती संजयची कार होती, जी त्याने एका आठवड्यापूर्वी इथं आल्यानंतर खरेदी केली होती. कुणाल जाऊन ड्रायव्हिंग सीटवर जाऊन बसला. संजय बाहेर उभा होता. कुणाल तो कधी कारमध्ये बसतो याची वाट पाहत होता. 15 मिनिट झाली तरी संजय कारमध्ये बसला नाही. तुला काय इन्व्हिटेशन हवं आहे का? कुणाल काच खाली करत बोलला. पर्सनल असिस्टन्स या नात्याने तू तुझ्या बॉससाठी कारचा दरवाजा उघडला पाहिजे असं तुला वाटत नाही का? संजय बाहेर उभा राहूनच बोलला. जोक करू नको. मी कधीही तुझ्याबरोबर असताना तुझ्यासाठी दरवाजा नाही उघडत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आय एम स्टील व्हर्जिन, सो मी कधी कोणासाठी उघडलाही नाही आहे. कुणाल त्याच्याकडे बघत हसत बोलला आणि संजय डोळे फिरवत कारमध्ये बसला. व्हर्जिन मुलगी कशी असते? संजयने उत्सुकतेने विचारलं. मला माहीत नाही, मी फक्त अंदाज लावू शकतो. जान्हवी नक्की व्हर्जिन असेल. आपल्या बॉसला नक्की काय जाणून घ्यायचं आहे हे समजून कुणाल बोलला. संजयने त्याच्या डोक्यात मारलं. जान्हवी अजूनही व्हर्जिन आहे असे तुला का वाटते? संजयने मूर्खासारखे विचारलं. मला कसे कळेल ती व्हर्जिन आहे की नाही? हे मला समजण्यासाठी टेस्ट करावी लागेल. कुणाल मस्करी करत म्हणाला. तू तिची टेस्ट कशी घेऊ शकतो? संजयने अजून एक मूर्खासारखे प्रश्न विचार करू शकतो. कसे? जसं सगळे करतात. कुणाल म्हणाला. आपलं हसू आवरत बोलला आणि संजयच्या डोक्याची ट्यूब पेटली. त्याचं गुण ऐकून संजयला राग आला. असं काही करण्याचा प्रयत्न जरी केलंस ना तर मी तुझा जीव घ्यायला मागे पुढे नाही बघणार. संजय एकदम सिरियस टोनमध्ये समोर बघत बोलला. हा क्रूर माफिया बॉस इडियट असल्याचं आज कळलं म्हणा. कुणालने आनंदाने हसत विचार केला. अशाच गप्पा मारत ते प्रेरणाच्या अपार्टमेंटच्या लॉबीमध्ये पोहोचले. जास्त वेळ न थांबता संजय आणि कुणाल लगेच प्रेरणाला भेटायला गेले, पण सायलेंट मोडमध्ये, कारण संजय कुणालच्या शब्दावर अजूनही नाराज होता. प्रेरणाच्या अपार्टमेंटच्या दरवाजासमोर येऊन संजयने लगेचच त्याला पूर्वीपासून माहीत असलेल्या पासवर्ड टाकला आणि दार उघडलं. संजय आणि कुणाल दोघे आत आले तर प्रेरणा नाश्ता करताना दिसली. भाई, तू इथं काय करत आहेस? आणि वहिनी कुठे आहे? प्रेरणा लगेच उठून संजयकडे जात बोलली. जान्हवी घरी आहे. मी आणि कुणाल काही बिझनेसच्या कामासाठी इथं आलो होतो, संजय म्हणाला आणि आपल्या प्रिय बहिणीला घट्ट मिठी मारली. ठीक आहे, तुम्ही बसा, मी तुमच्यासाठी कॉफी घेऊन येते. एवढं बोलून प्रेरणा किचनमध्ये गेली. 15 मिनिटांनंतर प्रेरणा किचनमधून 2 कॉफी आणि टोस्ट असलेली ट्रे घेऊन आली. घ्या, आधी कॉफी प्या. प्रेरणा त्या दोघांना कॉफी देत बोलली, जे की कट्टर दुश्मनासारखे सोफ्यावर बसले होते. संजय भाई, तुझा चेहरा का असा झाला आहे? काही झालं आहे का? प्रेरणाने निरागसपणे विचारलं. तुझा भाई प्रेमात पडला आहे आणि त्याला रिजेक्शन मिळालं आहे, कुणाल मध्येच बोलला. भाई, कुणाच्या प्रेमात आहेस तू? बहिणीबरोबर असं कसं करू शकतोस तू? मला हे अजिबात आवडलेलं नाही आहे. संजय दुसऱ्या कोणत्या तरी मुलीच्या प्रेमात आहे असा विचार करून प्रेरणा बोलली. काही नाही आहे असं, आणि मी दुसऱ्या कोणाच्या प्रेमात नाही आहे, संजय लगेच बोलला. पण त्याने जान्हवीच्या प्रेमात असल्याचंही नाही सांगितलं. मग तू कोणाच्या प्रेमात पडला आहेस? वहिनीच्या का? प्रेरणाने उत्सुकतेने विचारलं. नाही, मी कोणाच्याही प्रेमात नाही. काय बोलावे ते सुचेना म्हणून संजय घाबरून उत्तर दिलं. ठीक आहे, पण घरी एवढी सुंदर बायको असतानाही प्रेमात नाही म्हणजे हे थोडं अजबच आहे. बस त्या सुंदरीवर दुसऱ्या कोणाची नजर नको जायला. टेबलावर स्नॅक्स खाताना प्रेरणा हळूच म्हणाली. संजयने हे ऐकले तरी तो फक्त गप्प बसला.
कारण आता त्याला जान्हवीविषयी चर्चा नको होती. जान्हवीला दुसरं कोणीतरी बघेल हे जेव्हा प्रेरणा बोलली तेव्हा संजयचा चेहरा बघून कुणाल हसू लागला. पुढच्या कहाणीत काय होते ते आपण समोर बघू. धन्यवाद.